नमस्कार मैत्रिणो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साइज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची ते पाहिलं आहे। तर कटोरी कशी वाढवायची आणि माप आपल्याला कोणती वाढवायची आहेत आणि कोणती नाही हे पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर ती पेपर कटिंग वापरून आपल्याला आज ब्लाउज पीसवर ठेवून कसं कट करायचं आणि कसं शिवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूयात। ही कटोरी आहे, हा कटोरी जोडतो तो भाग, ही बाही, ही क्रॉस पट्टी आणि हे बॅक आणि हा ब्लाउज पीस घेतलेला आहे 80 सेंटीमीटर आहे आणि हे अस्तर घेतलेला आहे। अस्तर पण 80 सेंटीमीटरच आहे। तर आपल्याला सुरुवातीला खाली अस्तर असं हतरून घ्यायचंय। इथे पहा, ही बंद बाजू आहे आणि डबल फोल्ड मी अस्तर घेतलेला आहे। नवीन शिकणाऱ्यांना कळत नाही की आपलं बॅक साइड कोणत्या बाजूला ठेवावी, तर आपल्याला बॅक साइड बंद बाजूकडून ठेवायची असते। तर बघा, या पद्धतीने आपल्याला ही बॅक साइड ठेवायची। खाली जर सरळ कपडा नसेल तर तो कपडा सरळ करून घ्यायचा आणि त्याच्या बरोबर आपल्याला हे असं बॅक ठेवून घ्यायचंय आणि ते आपल्याला आहे तसं आखून घ्यायचंय। ह्याच्यामध्ये आपल्याला कुठे काही मार्जिन वाढवायची नाही। हे आखताना आपल्याला बरोबरच आखायचंय। इथे बघा, हे आपलं बॅक आखून झालं। त्यानंतर इथे बघा, हा कटोरी जोडतो तो भाग आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर आहे तसा आखून घ्यायचा आहे। हा पेपर जो आहे त्याला चिटकूनच आपल्याला आखायचा आहे, जास्त अंतर सोडायचं नाही। जर अंतर सोडलं तर माप जास्त मोठं होईल, म्हणून ते अंतर सोडायचं नाही। आणि बाही बघा आपल्याला इथे ठेवून घ्यायची आणि जी ओपन बाजू आहे तिथला कपडा दोन्ही बरोबर आहे का ते बघायचंय। ते बघूनच आपल्याला बाही आखायची। बघा, मी थोडंसं पुढे सोडून आपल्याला बाही आखून घ्यायची आहे तशी आखायची आहे। आपल्याला मार्जिन वाढवायची नाहीये, कारण आपण कटिंग करताना आधीच वाढवून घेतली। फक्त आपल्याला ही जी क्रॉस पट्टी आहे त्या क्रॉस पट्टीला थोडीशी मार्जिन वाढवायची आहे, पाऊण इंच। बघा, मी खालच्या बाजूला पाऊण इंच वाढवलेला आहे। त्यानंतर आपल्याला कटोरी आखून घ्यायची। कटोरी पण आपल्याला वाढवायची नाहीये। ही जी बघा कटोरीची बाजू आहे ती आपल्याला अशीच उभ्या लाईनीवरती ठेवायची आहे। लक्षात ठेवा, मी कटोरी कशी ठेवली आहे याच पद्धतीने आपल्याला नेहमी कटोरी ठेवायची आहे आणि आहे तशी कटोरी आपल्याला आखून घ्यायची। कटोरी वाढवायची नाही, कारण ऑलरेडी आधीच आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे। इथे बघा, कटोरी कधी पण ठेवताना याच पद्धतीने ठेवायची। अशी तिरकी आपल्याला कटोरी ठेवायची नाही, एक बाजू सरळ ठेवायची। जर आपली कटोरी तिरकी ठेवली गेली तर कटोरी चपटी होते आणि नीट बसत नाही। बघा, मी ही सरळ बाजू केली आहे। याच पद्धतीने कटोरी ठेवायची आहे। या पद्धतीने कटोरी ठेवल्यास आपली कटोरी अगदी परफेक्ट बसते, काही प्रॉब्लेम येत नाही। इथे आपली सर्व माप आखून झालेली आहेत आणि बॅक मी कट करायचा ठेवलेला आहे। तर बघा, हा ब्लाउज पीस आहे। तर आपल्याला ही बंद बाजू आहे आणि ब्लाउज पीस पण डबल फोल्ड करून घेतलेला आहे। याच्यावरती आपल्याला हे अस्तर ठेवायचंय आणि कट करून घ्यायचंय। इथे बघा, अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही एकत्र कट करायचा आहे। बघा, ही जी बंद बाजू आहे ती आपल्याला अस्तरच्या बरोबर ठेवायची आहे, कमी जास्त होऊन द्यायची नाही। इथे आपला गळा आखायचा राहिलेला आहे। इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेगळा गळाही करू शकता। तर इथे मी आधी गळा आखून घेते। तर मी इथे 3.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। मी तुम्हाला दाखवलेला आहे 2.5 इंच, पण हा गळा वेगळा आहे म्हणून मी 3.25 इंच घेतलेला आहे। आणि गळ्याची पूर्ण उंची आहे 11.5 इंच। खाली पण आपल्याला 3.25 इंच घ्यायचंय आणि ही लाईन आखून घ्यायची।
आणि आपल्याला वरती 3 इंच यायचंय आणि आपल्याला ही लाईन आखून घ्यायची. इथून बघा तिरक आपल्याला अशी एक लाईन आखायची आणि आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे बघा या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर आपल्याला आपली ही सर्व माप आखून झालेली आहेत आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय. या ब्लाउज साठी मी खूप सुंदर डिझाइन बनवली आहे. त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा मग व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक दिलेली आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघा. तर आता या पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे. बघा ब्लाउज पीस मी खाली ठेवलेला आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर त्याला अस्तर आणि ब्लाउज पीस याला पिना लावून घ्यायच्यात. पिना लावल्यामुळे अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही एकत्र कट होईल आणि कपडा हलणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित पिना लावायच्या आहेत. मला ब्लाउज कट करायची रोजची प्रॅक्टिस आहे म्हणून मी इथे पिना लावलेले नाहीयेत. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर इथे आपल्याला पिना लावून घ्यायच्यात. इथे पाहू शकता अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही एकत्र कट केल्यामुळे आपला खूप वेळ वाचतो. बघा आपलं जर दोन्ही एकत्र कट केलं नाही तर एक वेळा अस्तर आणि एक वेळा ब्लाउज पीस असं 2 वेळा आपल्याला कटिंग करावं लागतं. तर त्याच्यामध्ये जास्तीचा वेळ जातो. तर असं दोन्ही एकत्र कट केल्यामुळे आपला खूप वेळ वाचतो आणि अस्तर जोडायला पण खूप सोपं जातं. आता ही आपल्याला पट्टी कमरेसाठी काढायची आहे आणि उरलेला कपडा ठेवायचा आहे. चला तर मग आता शिलाई कशी करायची ते बघूयात. जसं आपण कट करून ठेवलेला आहे तसंच आपल्याला वरचे भाग उचलून घेऊन अस्तर जोडायला घ्यायचे. बघा खालच्या बाजूला ब्लाउज पीसचा कपडा आहे, त्याचा एक भाग खालनं वरती उचलून घ्यायचा आहे बघा. आणि हे दोन्ही भाग आपल्याला असे ठेवून घ्यायचेत आणि अस्तर जोडून घ्यायचे. अर्धा इंचच्या अंतरावरनं आपल्याला शिलाई मारायची. अशी जर आपण बाही जोडली तर एका बाजूच्या बाही कधीच होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि आपल्याला अर्धा इंच शिलाई मारून झाल्याच्या नंतर अस्तरच्या बाजूला दाब शिलाई द्यायची. तर दाब शिलाई दिल्यामुळे आपल्या बाहीची फिनिशिंग खूप छान येते. त्यानंतर वरनं पण आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचंय. अस्तर जोडत असताना आपल्याला या पद्धतीने हात ठेवायचा आहे आणि प्रत्येक वेळी कपडा असा प्लेन करून घ्यायचा आहे हाताने. कटोरीला अस्तर जोडताना दोन्ही कटोरी आपल्याला अशा समोरासमोर ठेवून घ्यायच्यात. तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला समोरासमोर ठेवायची आहे. जी हुक लूकची बाजू आहे ती आपल्याला समोरासमोर ठेवायची आणि या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडायचे. आणि अस्तर जोडत असताना बघा मी कसा हात ठेवलेला आहे. असा जर हात ठेवला तर अगदी आपल्याला परफेक्ट अस्तर जोडता येतं. ब्लाउजचं अस्तर कसं जोडायचं याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते पण तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. तर क्रॉस पट्टीला पण आपल्याला जशी बाहीला पद्धत वापरली तीच पद्धत वापरायची आहे प्रत्येक वेळी. आणि अर्धा इंचच्या अंतरावर आपल्याला क्रॉस पट्टीला शिलाई मारून घ्यायची. ही जी क्रॉस पट्टी आहे त्याला योगपट्टी पण म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा, योगपट्टी की क्रॉस पट्टी. तर ही आपली क्रॉस पट्टी जोडून झालेली आहे आणि आता घ्यायचा आहे कटोरी जोडतो तो भाग. बघा ते पण आपल्याला असं समोरासमोर ठेवून अस्तर जोडून घ्यायचंय. पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ठेवायचंय आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचंय. इथे पाहू शकता आता आपल्याला कटोरी जोडायला घ्यायची आहे. कटोरी जोडण्याच्या आधी आपल्याला हे दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे आहेत आणि आधी आपल्याला कटोरी जोडून घ्यायची. कटोरी जोडत असताना आपल्याला इथे अर्धा इंचच्या अंतरावरनं शिलाई मारायची. पाहू शकता मी खून करून दाखवली आहे, त्याच्यावरूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारत असताना एकसारखी शिलाई घ्यायची, कमी जास्त होऊन द्यायची नाही आणि डबल शिलाई मारायची. शिलाई मारून झाल्याच्या नंतर बघा ही हुक लूक पट्टीचं जे टोक आहे ते आपल्याला
या पद्धतीने ठेवायचा आहे आणि मधला टक्स 2.25 इंचचा घ्यायचा आहे. उंची 2.25 इंच घ्यायची आहे आणि रुंदी 1.5 इंच घ्यायची आणि आपल्याला इथे अशी तिरकी शिलाई मारून घ्यायची. तर बघा इथे तुम्ही खडूनी खून करून त्याच्यावरती शिलाई मारून घेऊ शकता आणि आपल्याला हे टोक जे आलेलं आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावरती पण शिलाई मारून घ्यायची. पाहू शकता कटोरीचा पप खूप छान आलेला आहे. ते बघा आपली 5.5 इंचची कटोरी झाली आहे आणि आपलं हुकलूक पट्टीला 1/2 इंच जाणार आहे. तर आपली 5.25 इंचची कटोरी तयार होणार आहे. आता आपल्याला इथे क्रॉस पट्टी जोडून घ्यायची. इथे पहा या पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी ठेवायची आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंचच्या अंतरावरनं शिलाई मारायची आणि नंतर हे असं फोल्ड करून घेऊन वरतून परत एकदा शिलाई मारायची. आतला कपडा गुंतून द्यायचा नाही याची काळजी घ्यायची. तर पहा या पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची. तर इथे पाहू शकता कटोरी आपली खूप छान झालेली आहे आणि क्रॉस पट्टी जास्त झालेली कट करून घ्यायची. आणि इथे बघा दुसरी कटोरी जोडताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर दुसरी कटोरी आपल्याला खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. इथे पाहू शकता मी कटोरी खालच्या बाजूने घेतलेली आहे. याच पद्धतीने आपल्याला कटोरी जोडायची. तर बघा आपली कटोरी अगदी परफेक्ट बसलेली आहे. कमी जास्त कुठेही झालेली नाहीये. तर इथे पाहू शकता दुसरी ही कटोरी खूप छान झालेली आहे आणि आता याला पण आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची. तर इथे मी दुसरी पद्धत दाखवते क्रॉस पट्टी जोडण्याची. इथे पहा दोन्ही एकत्र धरून आपल्याला ही क्रॉस पट्टी जोडून घ्यायची. तर दोन्ही म्हणजे 3 भाग होतील. तिन्ही भाग आपल्याला एकत्र धरून त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची. इथे बघा क्रॉस पट्टीला थोडंसं तिरकं दिसतंय ते आपल्याला सरळ करून घ्यायचंय आणि आता आपल्याला हुक पट्टी लावायची. हुक लावण्यासाठी आपल्याला वरनं पट्टी जोडायची असते आणि लूप करण्यासाठी आपल्याला खालनं पट्टी जोडायची असते. इथे आपल्याला लूप पट्टी जोडायची. बघा लूप पट्टी जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला खालचा जो कपडा आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर अर्धा इंचच्या अंतरावर असं फोल्ड करायचंय. त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर पाहू शकता ही लूप पट्टी आहे. तर मध्यभागी आपल्याला शिलाई मारायची. नंतर आपल्याला मशीनवरती त्याचे लूप करायचे आहेत. जर हातावर लूप करायचे असेल तर आपल्याला कडेने शिलाई मारून घ्यायची. तर हुकची पट्टी आपल्याला या पद्धतीने जोडायची आहे. वरच्या बाजूने घ्यायची आणि इथे दाब शिलाई मारून घ्यायची अस्तरच्या बाजूला. इथे जो जास्तीचा उरलेला कपडा आहे असं फोल्ड करायचंय आणि 1 इंचची पट्टी ठेवायची. त्यावरनं शिलाई मारून घ्यायची आणि धागे वगैरे कट करायचे. तर बघा कटोरी आपली खूप छान झालेली आहे. तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला फ्रंटचा भाग शिवायचा आहे आणि आता आपल्याला गळ्याला पायपिंग करून घ्यायची किंवा मग हातशिलाईची पट्टी लावून घ्यायची. तर इथे मी हातशिलाईची पट्टी तयार करणार आहे. इथे आपल्याला 1 इंचची पट्टी कट करून घ्यायची. अशा क्रॉस पट्ट्या कट करायच्यात आणि आपल्याला क्रॉसच जोडायच्यात. पाहू शकता या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्यात. जोडून झाल्याच्या नंतर तो जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे. इथे मी अर्धा इंच कपडा फोल्ड करून घेतले आहे आणि 1/2 इंच अंतरावरनं शिलाई मारून घ्यायची. इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला या पट्ट्या जोडून घ्यायच्यात आणि इथे पण अर्धा इंच खालच्या बाजूला फोल्ड करायचंय. बघा कात्रीने थोडासा कट मारून घ्यायचा आहे आणि आपल्याला असं फोल्ड करून 1/2 इंच अंतरावरनं शिलाई मारायची. म्हणजे जे धागे वगैरे निघतात ते आतमध्ये लॉक होतात आणि गळ्याची पण फिनिशिंग खूप छान दिसते. तर बघा मधनं आपल्याला कट करून घ्यायचंय असं या पद्धतीने आणि बॅक
ब्लाऊजची डिझाईन कशी शिवायची याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघा. आणि इथे मी बॅग तयार करून घेतलेला आहे. इथे बघा, हात शिलाई करण्यासाठी आपल्याला इथे अशी आधी शिलाई मारून घ्यायची आणि नंतर हात शिलाई करून घ्यायची. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण मी सर्व काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. इथे पाहू शकता, आपली फ्रंट बाजू पूर्ण शिवून झालेली आहे आणि खूप छान असा आपला ब्लाऊज तयार होणार आहे. बघा, फिटिंग केल्याच्या नंतर असं दिसेल. तर आता आपल्याला बॅग जोडून घ्यायचा आहे. तर बघा, कटोरीचा आकार पण खूप छान झालेला आहे. इथे आपला बॅग तयार झालेला आहे. तर आता आपल्याला फ्रंट बाजू जोडून घ्यायची. तर बघा, फ्रंट बाजू जोडण्यासाठी आपल्याला दोन्ही भाग असे समोरासमोर ठेवायचेत आणि नंतर पलटवून घ्यायचंय. बघा, या पद्धतीने ठेवायच्यात. आणि किंवा मग तुमच्या लक्षात जर राहत नसेल तर तुम्ही इथे पिना लावून घेऊ शकता. शोल्डरच्या इथे पिना लावायच्यात आणि आपल्याला इथे असा पलटून घेऊन शोल्डरला शिलाई मारायची. शिलाई मारत असताना अर्धा इंचच्या अंतरावरनं शिलाई मारायची आणि एकसारखी मारायची, कमी जास्त होऊन द्यायची नाही. तर पाहू शकता, मी इथे एकसारखी शिलाई घेतलेली आहे. आणि दुसरा पण आपल्याला शोल्डर याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. जर शोल्डर उतरत असेल तर आपल्याला इथे बॅकच्या बाजूला थोडं शोल्डरच्या इथे तिरकं कट करून घ्यायचं. तसं कट केल्यामुळे आपला शोल्डर उतरत नाही. तर इथे बघा, शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला हे बॅक आणि फ्रंट एकसारखं असं जोडून बघायचंय. कमी जास्त झालंय का ते बघायचं. तर असं नाही बघितलं तर बाही जोडल्याच्या नंतर कमी जास्त होते. मुंडीच्या इथे बघा, थोडंसं जास्त झालेलं आहे मागची बाजू, ती अशी कट करून घ्यायची. त्यानंतर बघा, मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा इथे आपल्याला असं जोडून बघायचंय. कमी जास्त झाले का ते बघायचं. तर इथे आपलं मागची बाजू थोडीशी जास्त झालेली आहे, ते थोडंसं असं कट करून घ्यायचंय. एवढं कट केल्याने काही फरक पडत नाही. बाही जोडण्याच्या आधी आपल्याला लक्षात ठेवायचंय, बाही अशा आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायच्यात आणि कमी जास्त झालं आहे का ते एकदा चेक करायचंय. तर पहा, या पद्धतीने ठेवायचंय. फ्रंट बाजू दोन्ही एकाच बाजूला आल्यात का ते पाहायचं असं. आणि बाहीची उंची आपली 4.5 इंच आहे, अशी खूण करून घ्यायची आणि वरती अर्धा इंचच राहिलं पाहिजे. जर जास्त झालं असेल तर ते कट करून घ्यायचं. तर बघा, असं थोडंसं कट करून घ्यायचंय. बाही जोडत असताना अस्तर कमी जास्त होतं किंवा मग ब्लाऊज पीसचा कपडा कमी जास्त होतो, म्हणून आपल्याला असं दोन्ही एकदा एकावर एक ठेवून घ्यायचंय आणि नंतरच आपल्याला बाही जोडायला घ्यायची. बाही जोडत असताना शोल्डरच्या मध्यभागापासून आपल्याला शिलाई मारायची. तर बघा, फ्रंट बाजू आणि बॅक बाजू, तर खोल भाग जो असतो तो आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायचा असतो. असं या पद्धतीने आपल्याला अर्धा इंचच्या अंतरावरनं शिलाई मारायची. तर बघा, अशी एकसारखी शिलाई घ्यायची, कपडा जास्त ओढायचा नाही. तर आपली बाही अगदी परफेक्ट बसलेली आहे. दुसऱ्याही बाजूची बाही आपल्याला याच पद्धतीने जोडून घ्यायची. बाही जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा चेक करायचंय आणि असं बरोबर धरून परत एकदा आपला फिटिंगची बाजू चेक करायची, खाली वर झाली का ते बघायचं आणि आपल्याला सुलट बाजूने शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारत असताना हुकलूकच्या पट्टीच्या इथे पिन लावायची आणि कमरेची बाजू एकसारखी का ते बघायचं. तर जास्त जर असेल तर थोडंसं कट करून घ्यायचं. तर पहा, या पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची कव्हर शिलाई करायची आणि वरतून एक दाब शिलाई मारून द्यायची. नंतर आपल्याला फिटिंग करायची. फिटिंग करत असताना कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. आपली कंबर आहे 30 आणि 30चा चौथा भाग आहे 7.5 आणि आपला पूर्ण दंडघेर आहे 12. 12च्या निम्म 6. तर आपल्याला दंडघेरची फिटिंग 6 घ्यायची. आता आपल्याला इथे सरळ लाईन आखून घ्यायची. इथे बघा, आपली फिटिंगची सरळ लाईन आहे.
इथे आपल्याला 3 ते 4 शिलाई मारून घ्यायच्यात. तर बघा या पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. दुसऱ्याही बाजूची आपल्याला याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची. आता आपल्याला इथे लूकच्या खुणा करून घ्यायच्यात. लूकच्या खुणा करत असताना आपल्याला या पद्धतीने खुणा करून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने आपल्याला लूक करायचे. इथे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. बघा मुंड्यामध्ये पण एकसारखा आलेला आहे, कमी जास्त झालेला नाहीये. तर आपल्याला या पद्धतीने कटिंग आणि शिलाई करायची आहे. बघा अगदी परफेक्ट आणि फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज शिवून तयार झाला आहे. अगदी अर्ध्या तासात आपली कटिंग आणि शिलाई झाली आहे. तर बघा खूप छान असा ब्लाऊज झालाय आणि तुम्ही पण नक्की या पद्धतीने ब्लाऊज शिवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा ब्लाऊज कसा आला आहे, कशी वाटली ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई, नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फ्रीमध्ये शिवणकाम शिकण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.